नमस्कार. मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहासोबत काहीतरी चटपटीत असलं तर सगळ्यांनाच आवडतं आणि मेन म्हणजे लहान मुलं सारखं असं दुकानातल्या काहीतरी असं खात राहतात. मग त्यांनासुद्धा अशा पद्धतीचा चिवडा बनवून जर ठेवला तर अगदी मुलंसुद्धा 2 महिने खातील. एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हा चिवडा बनवलेला आहे. अगदी खिशाला परवडण असा आणि तोंडाची चव वाढवून असा एकदम छान असा आपण चिवडा बनवलेला आहे. चला तर लगेच वेळ वाया न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर हा चिवडा बनवण्यासाठी मी इथं हे मुरमुरे घेतलेले आहेत आणि हे मुरमुरे अजिबात चिमलेले नाही आहे. तुम्ही बघू शकता एकदम असे कुरकुरीत आहेत, क्रिस्पी आहेत, एकदम कडक. जर तुमचे मुरमुरे थोडे असे चिमलेले असतील तर एकदा त्याला गरम करूनसुद्धा घेऊ शकता. तर मी इथं हे 4 ते 4.5 वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने इथे 1 वाटी पोहेसुद्धा घेतलेले आहेत. तर इथे ज्या वाटीने 1 वाटी पोहे त्याच वाटीने 4 ते 4.5 वाटे मुरमुरे घेतलेले आहेत. थोडं फार याचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तरीसुद्धा चालतं आहे. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये एकदम एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी आपले पोहे टाकून घ्यायचे आणि हे पोहे आपल्याला कमी ते मिडियम गॅसवरती मस्त याला असं भाजून घ्यायचं आहे, मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत. गॅस मात्र अजिबात फास्ट ठेवायचं नाही, कमी ते मिडियम गॅसवरती याला मस्त याला भाजून घ्यायचं आणि भाजताना आपल्याला पोहे सतत असे हलवत राहायचे चमच्याने किंवा उलथण्याने, म्हणजे पोहे सगळ्या बाजून असे सारखे भाजतात आणि मस्त असे कुरकुरीत बनतात. तर बघू शकता पोहे मस्त असे भाजलेले आहेत. आता व्यवस्थित भाजले का नाही चेक करण्यासाठी 1-2 पोहे अशा हातावरती घेऊन बघायचे. तर बघू शकता एकदम मस्त असायचा चुरा होतोय, म्हणजे एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आता हे पोहे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये मी इथं मुरमुरेसुद्धा टाकून घेतलेत. तर मुरमुरे चिमलेले नाही तरीसुद्धा मी इथं 1 ते 2 मिनिटं याला भाजून घेणार आहे. तुम्ही नाही भाजले तरीसुद्धा चालेल. तर हे असे भाजल्यामुळे मस्त आणखीन हे कुरकुरीत होतात आणि आपला चिवडा अजिबात नरम पडत नाही. त्यामुळे मी इथं 1 ते 2 मिनिटं फक्त याला भाजून घेणार आहे आणि हे मुरमुरेसुद्धा आपल्याला कमी ते मिडियम गॅसवरतीच भाजायचे, अजिबात फास्ट गॅस करायचा नाही आणि सतत हलवत राहायचं. अगदी 1.5 ते 2 मिनिटात हे पटकन भाजतात. तर बघू शकता इथं 1.5 ते 2 मिनिट झालेले आणि आपले मुरमुरे मस्त असे भाजलेले आहेत, असे कुरकुरीत झाले. यालासुद्धा एका ताटामध्ये आता मोठ्या ताटात काढून घ्यायचे. आता गॅसवरतीच कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये मोठ्याल्या 3 ते 4 पळ्या असं तेल टाकून घ्यायचे आणि त्या तेलामध्ये इथे 1 वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि ते शेंगदाणे आपल्याला मस्त कमी गॅसवरती तळून घ्यायचे त्या तेलामध्ये. तर सतत हलवत राहायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला कमी ते मिडियम गॅसवरती 3 ते 4 मिनटं असेच तळून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला हे तळत असताना सतत त्याला हलवत राहायचे आणि सगळ्या बाजूने सारखे असे भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता हळूहळू या शेंगदाण्याचा कलरसुद्धा थोडासा असा चेंज व्हायला लागलेला आहे. जास्त असा कलर आपल्याला चेंज करून घ्यायचा नाही आहे, एकदम हलकासा याचा कलर असा चेंज झाला पाहिजे एवढंच आपल्याला भाजून घ्यायचे. तर बघू शकता याचा हलकासा असा कलर चेंज झालेला आहे. तर लगेच आपल्याला हे एका मोठ्या ताटात काढून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे काढल्यानंतरसुद्धा ते 1 ते 1.5 मिनटं असे त्याची भाजण्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे याचा अजिबात आपल्याला जास्त याचा कलर चेंज करून घ्यायचा नाही. आता हे शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे एका ताटात काढून घेतल्यानंतर त्याच उरलेल्या तेलामध्ये मी इथं अर्ध्या वाटीला पण थोडीशी असं भाजकी चण्याची डाळ घेतलेली आहे. तर कुठल्या पण किराणा दुकानामध्ये एकदम सहज भेटते. तर ही डाळ अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे त्याला जास्त टाईम लागत नाही तळायला अजिबात. तर ही सुद्धा डाळ तेलामध्ये टाकून मस्त आपल्याला 1 ते 1.5 मिनटं अशीच या तेलामध्ये मस्त अशी तळून घ्यायची आहे. एकदम पटकन भाजते, टाईम लागत नाही कारण अगोदरच भाजकी डाळ असते त्यामुळं. आता यालासुद्धा 1.5 ते 2 मिनटं आपल्याला असेच तळून घ्यायची या तेलामध्ये. तर बघू शकता 1.5 ते 2 मिनटानंतर मस्त आपली चण्याची डाळसुद्धा मस्त तळलेली आहे. आता ही सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. त्यातलं पूर्ण तेल निथळून काढून घ्यायचे एका ताटात. आता त्याच तेलामध्ये इथं मी खोबरं असं अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला इथं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि खोबरं तळायला अजिबात टाईम लागत नाही, एकदम पटकन हे भाजलं जातं. तर अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला सगळ्या बाजूने असं सारखं हे खोबरं हलवत असं मस्त या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा असा हलकासा कलर आपल्याला बदलून घ्यायचा आहे. तर बघू शकता कलरसुद्धा असा बदलायला लागलेला आहे. तर मस्त हे खोबरंसुद्धा मस्त असं तळलं गेलेलं आहे. त्या खोबऱ्यासुद्धा आपण त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे पुरण्याचं तेल निथळून. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं शेंगदाणे, डाळ आणि खोबरं एका मोठ्या ताटामध्ये याला काढून घेतलेले. आता हे दरवेळी साईडला ठेवूया, आपण चिवडा बनवायला सुरुवात करू.
आता आपल्याला त्याच कढईमध्ये जे तेल उरले त्या तेलामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर लगेच 1 मोठा चमचा इथं जिरेसुद्धा टाकून घ्यायचे. त्यानंतर इथं मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतल्या आहेत बारीक, त्यासुद्धा टाकून घ्यायचे. तर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर भरपूर असे कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे. तर तुमच्याकडे ताजा कढीपत्ता असेल तर टाका, माझ्याकडे ताजा नव्हता म्हणून मी इथं सुकलेले कढीपत्त्याचे पानं टाकून घेतले. त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर इथं टाकून घ्यायची. कोथिंबीर मग मस्त असं छान अशी चव येते या चिवड्याची, त्यामुळे इथं कोथिंबीर असेल तर नक्की टाका. आणि कोथिंबीरसुद्धा या तेलामध्ये मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. आता कोथिंबीरसुद्धा या तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर लगेच इथं आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची आणि हळदसुद्धा व्यवस्थित अशा याच्यामध्ये आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायची आहे. आता हे सगळं साहित्य नीट असं मिक्स झाल्यानंतर लगेच आपण भाजून घेतलेले इथं मुरमुरे आणि पोहे टाकून द्यायचे आणि व्यवस्थित याच्यामध्ये एकत्रित असं मिक्स करून घ्यायचे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हे सगळं मस्त असं याच्यामध्ये एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने. तर बघू शकता अशा पद्धतीने हे सगळं साहित्य मी व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घेतलेले आहे. आता नीट मिक्स करून घेतलेले आहे. तुम्हाला याच्यामध्ये हिरवी मिरची नसेल वापरायची तुम्ही इथं लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. आता त्यानंतर आपण इथं जे काही भाजून घेतलेले मगाशी शेंगदाणे, खोबरं, डाळ आहे ते सुद्धा याच्यामध्ये आता टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित एकत्रित याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान असा आपला चिवडा बनवून तयार होतो. तुम्ही याच्यामध्ये आणखी तुमच्या पद्धतीने साहित्यसुद्धा ॲड करू शकता, जसं मक्का पोहे किंवा याच्यामध्ये काजूसुद्धा असे फ्राय करून तुम्ही टाकू शकता. आता 1 ते 1.5 मिनिट असंच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. आता नीट मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता मी इथं गॅस बंद करून घेतलेली आणि कढई गॅसवरून खाली उतरून घेतलेली आहे. आता लगेचच आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ हे अंदाजाने टाका, चवीनुसार, जास्त मीठ नाही टाकायचं, चवीनुसारच इथं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हे मीठ सगळ्या चिवड्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं, म्हणजे सगळ्या चिवड्यामध्ये मीठ व्यवस्थित असं मिक्स होतं. अशा पद्धतीने व्यवस्थित मीठ सगळ्या चिवड्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता हा चिवडा एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. मस्त 1 ते 2 महिना हे चिवडा टिकतो आणि एकदम छान असा आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही हा चिवडा मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा चहाबरोबर किंवा जेव्हा पण खायचं मन होईल तेव्हा खाऊ शकता. एकदा बनवून मस्त हा 2 महिने टिकतो आणि एकदम छान असा चिवडा बनवून तयार झालेला आहे. एकदम कमी खर्चात, कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात हा आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे आणि एकदम पौष्टिकपणे आणि एकदम छानपणे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.